पुण्यात राहुल गांधींचा वेगळा प्रयोग. भाजपचा ट्रॅप की राजकारणाची नवी स्टाईल. एखाद्या राजकीय नेत्याचा कार्यक्रम म्हणजे काय? नेता येतो, कार्यकर्ते जोशात स्वागत करतात. नेता भाषणाला उभा राहतो, विरोधकांवर जोरदार टीका होते. कार्यकर्ते घोषणा देतात, टाळ्या वाजतात, शिट्ट्या वाजतात आणि कार्यक्रम संपतो. देशाच्या राजकारणात राजकीय कार्यक्रमांची ही एक ठरलेली स्टाईल बनली आहे. एखाद्या नेत्यानं भाषण गाजवलं, कार्यकर्त्यांनी जोरदार प्रतिसाद दिला की कार्यक्रम यशस्वी. पण जर एखाद्या मोठ्या राजकीय नेत्यानं कार्यक्रमात राजकीय भाषणच केलं नाही तर, आणि त्याऐवजी त्यानं सामान्य विद्यार्थिनींना व्यासपीठ दिलं तर? याच प्रश्नामुळे पुण्यात झालेला राहुल गांधींचा कार्यक्रम चर्चेत आला आहे. नमस्कार, मी सचिन वानखडे आणि तुम्ही पाहत आहात डेक्कन टाइम्स. 22 ऑगस्ट रोजी पुण्यात राहुल गांधींच्या उपस्थितीत छात्रों की गूंज हा कार्यक्रम पार पडला. जोर दिखावे कैसा मर्दाना, साहेब छोड़ दो ना बेटी बहुओं को धमकाना, अरे बात बात पे ये. राहुल गांधी पुण्यात येणार असल्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह होता. शहरात ठिकठिकाणी बॅनर्स लागले. सोशल मीडियावर वातावरण तयार करण्यात आलं आणि राहुल गांधींचा हा कार्यक्रम मोठा राजकीय इव्हेंट ठरणार अशी चर्चा सुरू झाली. पण या कार्यक्रमाआधी सत्ताधारी भाजपकडूनही राहुल गांधींच्या दौऱ्यावर जोरदार राजकीय प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर निशाणा साधताना ते पुण्यात आपल्या राजकीय स्वार्थासाठी येत असल्याचा आरोप केला. तसंच या कार्यक्रमासाठी विशिष्ट विचारसरणीशी संबंधित विद्यार्थ्यांनाच बोलावलं जात असल्याचाही दावा करण्यात आला. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी तर कार्यक्रमासाठी लोकांना पैसे देऊन आणल्याचा आरोप केल्याचं समोर आलं. दरम्यान कार्यक्रमाच्या आदल्या रात्री पुण्यातील COEP परिसरात ABVP आणि यूथ काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याची घटनाही चर्चेत आली. म्हणजेच कार्यक्रम सुरू होण्याआधीच राजकीय वातावरण तयार झालं होतं आणि त्यामुळे प्रश्न होता, राहुल गांधी पुण्यात आल्यावर नेमकं काय बोलणार? भाजपवर हल्लाबोल करणार? फडणवीसांच्या आरोपांना उत्तर देणार? की मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका करणार? पण राहुल गांधींनी यापैकी काहीच केलं नाही. आणि इथेच या संपूर्ण कार्यक्रमाचं चित्र बदललं. राहुल गांधींनी पुण्यातील कार्यक्रमात पारंपरिक राजकीय भाषण करण्याऐवजी महिलांच्या आणि विद्यार्थिनींच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवलं. ग्रामीण महाराष्ट्रातून पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या तरुणींना व्यासपीठ देण्यात आलं. कोणी पालघरमधून आलेलं, कोणी मराठवाड्यातून, तर कोणी विदर्भातून. या मुली पुण्यात हॉस्टेलमध्ये राहतात, स्पर्धा परीक्षांची तयारी करतात, शिक्षण घेतात आणि या सगळ्या प्रवासात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. राहुल गांधींनी काय केलं? त्यांनी स्वतः कमी बोलून या मुलींना बोलण्याची संधी दिली. त्यांच्या हातात माईक दिला, त्यांना प्रश्न मांडू दिले, त्यांचे अनुभव ऐकले आणि त्यामुळे राहुल गांधींचा कार्यक्रम पारंपरिक राजकीय सभेपेक्षा एका संवादाच्या कार्यक्रमासारखा दिसला. आता याचा राजकीय फायदा नेमका कोणाला? इथेच संपूर्ण विषय रंजक होतो. कार्यक्रमाआधी राहुल गांधी राजकारण करण्यासाठी पुण्यात येत असल्याचे आरोप झाले होते. पण कार्यक्रमात राहुल गांधींनी ना भाजपवर मोठा हल्ला केला, ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना उत्तर देत बसले, ना ABVP आणि यूथ काँग्रेसमधील वादावर राजकीय भाष्य केलं, ना मोदी किंवा अमित शहा यांचा राजकीय संदर्भ देत मोठं भाषण केलं. त्यांच्या कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी एकच मुद्दा होता, महिला आणि विद्यार्थिनींचे प्रश्न. आणि त्यामुळे भाजपने कार्यक्रमाआधी तयार केलेलं राजकीय वातावरण काही अंशी वेगळ्याच दिशेनं गेलं अशी चर्चा सुरू झाली. म्हणूनच काही राजकीय निरीक्षकांच्या मते राहुल गांधींनी राजकीय आरोपांना राजकीय उत्तर न देता कार्यक्रमाचं स्वरूपच बदलून टाकलं. पण हा फक्त एका कार्यक्रमाचा विषय आहे का? कदाचित नाही. कारण गेल्या काही वर्षांमध्ये देशाच्या राजकारणात महिलांना केंद्रस्थानी ठेवून अनेक योजना आणि राजकीय घोषणा करण्यात आल्या आहेत. निवडणुका जवळ आल्या की महिलांसाठी आर्थिक मदत, सवलती किंवा विशेष योजनांची. पण पुण्यात राहुल गांधींच्या कार्यक्रमानं
वेगळं मॉडेल समोर ठेवलं. नेता कमी बोलेल, जनता बोलेल, विद्यार्थी बोलतील, महिला बोलतील आणि राजकारण त्यांचे प्रश्न ऐकेल. ही स्टाईल भविष्यात किती प्रभावी ठरेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. एकंदरीत पाहिलं तर राहुल गांधींचा पुण्यातील कार्यक्रम हा केवळ एक राजकीय कार्यक्रम नव्हता असा दावा केला जात आहे. कार्यक्रमाआधी तयार झालेल्या राजकीय वातावरणाला राहुल गांधींनी थेट राजकीय उत्तर न देता कार्यक्रमाचं स्वरूपच वेगळं केलं. आता याचा राजकीय परिणाम किती होईल? महिला आणि विद्यार्थ्यांच्या मुद्द्यांभोवती काँग्रेस भविष्यात मोठं नेरेटिव्ह उभं करू शकेल का? आणि सर्वात महत्त्वाचं, राहुल गांधींची ही नवी स्टाईल खरंच भारतीय राजकारणाची स्टाईल बदलू शकते का? तुम्हाला काय वाटतं? राहुल गांधींचा पुण्यातील हा प्रयोग खरंच वेगळा होता का? की हा देखील एक राजकीय कार्यक्रमच होता? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच महत्त्वाच्या राजकीय घडामोडी, त्यामागचं राजकारण आणि त्याचा सामान्य जनतेवर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी पाहत रहा डेक्कन टाइम्स. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.